सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मूर्तिकार हैराण, विद्यार्थी नागरिक त्रस्त। महावितरणाच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पूर्व विभागात विजेचा सातत्याने खेळखंडोबा सुरू झाला आहे। याचा नाहक त्रास येथील विद्यार्थी वर्गाला आणि सर्वसामान्य जनतेला बसत असून वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्याचबरोबर यावर्षी 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी उत्सवाला अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने चिरनेर कलानगरीतील मूर्ती कारागिरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। उरण तालुक्यातील पूर्व भाग विकसित होत चालला आहे। विविध कंपन्यांची गोदामे वसली आहेत। विजेच्या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। विजेचा वापर वाढत असताना मात्र सर्वसामान्य जनतेची दररोज वीज गायब होऊ लागली आहे। कोणत्या ना कोणत्या भागामध्ये विजेचे फॉल्ट असल्याचे कारण पुढे करत वीज गायब होत आहे। गेल्या 20 दिवसापासून हा नित्य नियम सुरू आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तिन्ही वेळेत वीज गायब होत आहे। याचा अर्थ अधिकाऱ्यांचे विजेच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे। याचा सर्वाधिक फटका उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला बसत आहे। उरण पूर्व भागात येणारी वीज ही सुमारे 70 ते 75 किलोमीटर लांबीवर असलेल्या फिडरवरून आणली जाते। त्यात ही संपूर्ण वीज लाईन ही रस्त्यांच्या कडेकडेने आलेली आहे। या रस्त्यांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे रोज कुठे ना कुठे एकतरी वाहन या विजेच्या खांबांना धडकल्यामुळे वीज खंडित होत आहे। त्याचप्रमाणे उरण पूर्व भागात या वीज वाहिन्यांच्या खाली सर्वत्र भराव झाल्यामुळे वीज वाहिन्या जमिनीलगत खाली आल्या आहेत। एखादे वाहन किंवा काहीतरी अपघात होऊन या वीज वाहिन्या तुटल्या जातात। त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे। मागील काही दिवसांपासून रात्री अपरात्री वारंवार वीज पुरवठा हा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याचा त्रास हा विद्यार्थी, नोकरदार, नागरिक, व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे। त्यात पावसाळा सुरू असल्याने डासाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच यावर्षी श्री गणेश चतुर्थी हा महत्त्वाचा सण 7 सप्टेंबर रोजी आल्याने सध्या चिरनेर कलानगरातील मूर्ती कारागिरांनी मूर्ती घडवण्याकडे, रंगकाम करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे। त्यामुळे सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सामना हा कलानगरीतील मूर्तिकारांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तरी उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर शेठ भोईर आणि महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी दिघोडे येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण पूर्व विभागातील रहिवासी करत आहेत। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।